सर्व उपासक उपासिका आणि बंधू भगिनी सर्वांना सप्रेम जय भीम। आपण मागच्या भागामध्ये बाबासाहेबांनी जो धम्मग्रंथ आपल्याला दिलेला आहे, बुद्ध आणि त्याचा धम्म, या ग्रंथाची आपण अनुक्रमणिका आणि बाबासाहेबांनी त्याला लिहिलेली प्रस्तावना पाहिलेली आहे। आणि आज आपण त्या ग्रंथाची पहिल्या भागापासून सुरुवात करत आहोत। बाबासाहेबांनी त्याचे 8 खंड केलेले आहेत आणि त्या प्रत्येक खंडाला नाव दिलेले आहे। बाबासाहेबांनी पहिल्या खंडाला जे नाव दिलेलं आहे ते सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले, हे पहिल्या खंडाला नाव दिलेले आहे। आणि त्यामध्ये त्यांनी 7 भाग दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक भागामध्ये पाठ आहे आणि पाठाला प्रत्येक घटनेला क्रम आहे। आपण आज प्रथम खंडातील पहिला भाग, की ज्याचं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे नाव दिलेलं आहे पहिल्या भागाला, जन्मापासून तर परिव्रज्येपर्यंत, असं बाबासाहेबांनी नाव दिलेलं आहे। आणि पहिल्या भागातील पहिला पाठ जो आहे तो कुळ, जन्मापासून परिव्रज्येपर्यंत हा जो भाग आहे त्यातील पहिला पाठ आहे कुळ। आणि त्या कुळामध्ये बाबासाहेबांनी बोधिसत्व नंतर भगवान बुद्धांना जे बुद्धत्व प्राप्त झालं तिथपर्यंतची पहिल्या खंडामध्ये त्यांनी जे वर्णन केलं आहे त्यातील पहिला भाग जो आहे, त्या पहिल्या भागामध्ये सिद्धार्थ हा बुद्ध कसा झाला यावर त्यांनी त्यात प्रकाश टाकलेला आहे। आणि त्यात पहिल्या पाठामध्ये सिद्धार्थ गौतमाची जी पार्श्वभूमी आहे, त्याचं जे कुळ आहे, त्याचे जे वडील आहे, त्यांचा जो इतिहास आहे तो बाबासाहेबांनी थोडक्यात सांगितलेला आहे। आणि त्या वेळची जी परिस्थिती आहे ती बाबासाहेबांनी सर्व अभ्यासून त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती होती, राजकीय परिस्थिती होती, धार्मिक परिस्थिती होती, या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे, आढावा घेतलेला आहे। आणि त्या सर्व गोष्टीतून बाबासाहेबांना हेच सांगायचं आहे की त्यावेळची जी परिस्थिती होती ती कशी होती। भगवान गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ यांचे जे कुळ होतं, यांचा जो इतिहास होता, त्या दृष्टीने जर पाहिला तर त्यांच्या इतिहासामध्ये जे काही सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक जे इतिहासामध्ये जे वातावरण दिसतं, ज्या गोष्टी दिसतात, त्या कशा दिसतात। कारण भगवान आदित्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब हे पूर्ण मानवी संस्कृती, मानवी सभ्यता आणि मानवी शिक्षण यावर भर देतात। त्यावर
ते जास्तीत जास्त विश्लेषण करून सांगतात. परंतु त्याच वेळेस त्यांचे इतरही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी येथील आर्य आणि अनार्य, नाग आणि आर्य, भारतीय आणि अभारतीय यांचा जो संघर्ष आहे, त्यांच्यातील जी क्रांती आणि प्रतिक्रांती आहे, यावरही खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करून लिहिलेला आहे. परंतु भगवान आणि त्याचा धम्म या ग्रंथात लिहिताना ते फक्त मानवी सभ्यता आणि मानवी संस्कृती आणि मानवी जीवन यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा विकसित होतील आणि मानवी जीवन हे कसं मंगल आणि समृद्ध होईल या दृष्टीने भगवान आणि त्याचा धम्म या ग्रंथात ते लिहितात. आणि म्हणून आपण त्यांचा पहिला पाठ पाहताना एक कुळ हा पाठ लिहितात आणि त्यात ते सांगतात, एक ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतामध्ये सार्वभौम असे एक राज्य नव्हते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इसवी सन पूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात असं सार्वभौम कोणतंही राज्य नव्हतं, तर छोटे छोटे असे राज्य होते. आणि दुसऱ्या नंबरला सांगतात की ते अनेक लहान आणि मोठ्या गटामध्ये विभागलेले होते. आणि बाबासाहेब त्यांचे 2 प्रकार सांगतात. एक प्रकार सांगतात राजसत्ता असलेले राज्य, आणि ते 16 आहेत असे बाबासाहेब त्यांच्या या ग्रंथात सांगतात. आणि त्यावर ही राज्याची सत्ता असायची, त्यावर राजा असायचा, त्याची सत्ता असायची. आणि ती अशी 16 सांगतात. त्यांची नावे त्यांनी या ग्रंथात दिलेली आहेत. अंग, मगध, काशी, कौशल, व्रजी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरशन, आश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही 16 ते राज्य सत्ता असलेले राज्य सांगतात की जे त्यांना जनपद, ते त्यांना जनपद असे म्हणतात. की ज्या राज्यांना राजा असायचा त्याला जनपद असे त्या काळी नाव होते. त्याच वेळी दुसरे ज्यावर राजा नव्हता तर लोक मधले काही आळेपाळेने असे राज्य करत असत. आणि ती त्यांनी आपल्या ग्रंथात 10 सांगितलेले आहेत. एक कपिलवस्तूचं शाक्य, पावा, कुशीनारा, मल्लांचं कुशीनारा, लिच्छवीचं वैशाली, विधेचं मिथिलचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अल्लकपचे बळी, रेशपुत्ताचे कलिंग, पिंपळवनचे मौर्य, की ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती. असे त्यांनी 10 राजांची आधी सत्ता नसलेले राज्य सांगितलेले आहे की ते जे त्याला गणराज्य किंवा संघ असे म्हणत. पण आपण जर सर्वसाधारण विचार केला तर असं दिसतं की जनपद, संघ आणि गणराज्य यांच्यात बरंचसं असं काही साम्य दिसतं. राजा असलेला राज्याला जरी जनपद असं म्हणत असलं, त्याला जरी राजा असला तरी त्या राज्याला जनपद असं नाव होतं. त्या अर्थी जनपद हे एक लोकतंत्र, लोकशाही किंवा जनसत्ताक
राज्य असलेलं राज्य होतं असं त्या जनपद या नावावरून सूचित होतं. त्याचप्रमाणे दुसरे जे राजा नसलेले, राजाची अधिसत्ता नसलेले जे राज्य होते ते त्याला बाबासाहेब संघ किंवा गणराज्य असं म्हणतात. आणि हे गणराज्य आणि संघ याच्यातही लोकतंत्र, लोकशाही, प्रजासत्ताक, गणराज्य याचा संदर्भ येतो. याचाच अर्थ असा होतो की आजची जी लोकशाही, लोकतंत्र आहे ते ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेलं आहे, संसदीय लोकशाही आहे, अध्यक्षीय लोकशाही आहे, राज्य असलेली लोकशाही आहे, अशा लोकशाहीच्या आजही अनेक प्रकार आहेत. अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे, भारतात संसदीय लोकशाही आहे, इंग्लंडमध्ये राजा असलेली लोकशाही आहे आणि समाजवादी लोकशाही आहे. अशा प्रकारे लोकशाहीचे, लोकतंत्राचे जे प्रकार पडतात त्याचप्रमाणे त्यावेळीही वेगवेगळे असे लोकतंत्राचे, लोकशाहीचे, प्रजासत्ताकाचे प्रकार होते. यावरून असं दिसतं बाबासाहेबांना तेच सांगायचं आहे की जी भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीमध्ये जे मूळ बीज आहेत ते लोकतंत्राचे बीज मुळापासून आणि अनंत पूर्वीच्या काळापासून आहेत आणि ते विकसित होत आलेले आहेत असं थोडक्यात बाबासाहेबांना येथे सांगायचं आहे असं वाटतं. आणि त्यांनी थोडक्यात या संघराज्य, गणराज्य आणि जनपद यांचं नावं देऊन थोडक्यात वर्णन करून सांगितल्यानंतर ते पुढं असं सांगतात की कपिलवस्तू याच्याबद्दल जी शासन पद्धती आहे ते तिचे वर्णन मोठ्या प्रमाणात मिळत नाही असं ते थोडक्यात सांगतात. परंतु पुढे ते असंही म्हणतात की हे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राज्यवंश होते व ते आळेपाळीने राज्यसत्ता चालवित होते. म्हणजे बाबासाहेबांना असं सांगायचं आहे की जरी कपिलवस्तूचे जे शाक्य लोक होते त्यांची जी शासन पद्धती होती ती काही मोठ्या प्रमाणात लिखित स्वरूपात कुठं अशी दिसत नाही मोठ्या प्रमाणात, परंतु जे काही माहिती मिळते त्यावरून असं दिसतं की त्यात शाक्याच्या गणतंत्रामध्ये अनेक लोक होते आणि ते आळीपाळीने राज्य करत असत किंवा राज्यपद हे त्यांना मिळत असे. त्याचाच अर्थ असा होतो की ही मूल्ये लोकतंत्राची आहेत, लोकतांत्रिक मूल्ये आहेत की वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या वेळामध्ये वेगवेगळ्या लोकांना प्रजेचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करण्यासाठी मिळत आलेलं आहे असं बाबासाहेबांना सांगायचं आहे. अशा प्रकारे राज्यसत्ता चालवणाऱ्या राज्यघराण्याच्या प्रमुखाला राजाच असं म्हणत. त्यापूर्वी आज त्या पदाला वेगवेगळे नावे आहेत. कुठे अध्यक्षीय पद्धतीमध्ये प्रमुखाला राष्ट्रपती म्हणतात, अध्यक्ष म्हणतात, संसदीय पद्धतीमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान म्हणतात. वेगवेगळ्या देशामध्ये त्या देशाच्या प्रमुख पदाला वेगवेगळी नावे आहेत आणि त्यांची कामाची आणि जी पद्धती आहे, शासन पद्धती ती आहे ती लोकतांत्रिकच आहे. पण प्रमुख पद जे असतं त्याला वेगवेगळी नावे आहेत. त्याचप्रमाणे त्यावेळीही
वेगवेगळी लोकशाही लोकतांत्रिक राज्यांना नावे होती, पण प्रमुखाला एकच नाव होतं, तो म्हणजे राजा. त्या प्रजेचं जो प्रतिनिधित्व करत असत, जो प्रमुख पद स्वीकारत असे, त्याला त्या काळी राजा असं म्हणत असत. ते जरी राज्यशाही जरी असेल तरी त्यालाही राजा हाच प्रमुख असायचा. आणि ते संघ राज्य असेल, गणराज्य असेल, जनपद असेल, त्याला हे त्याचा प्रमुख हे राजाच असे, त्यालाही राजा असं म्हटलं जात असे. बाबासाहेबांना तेच सांगायचं आहे की त्या काळी प्रमुखाला जरी राजा म्हणत जरी राजा म्हणत असलं जात असलं तरी ती पद्धती ही लोकतांत्रिक होती, असं बाबासाहेबांना यातून सुचवायचं आहे. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची वेळ शुद्धोधनाची होती. आणि ज्यावेळेस सिद्धार्थ यांचा जो काळ आहे जन्मापासून तर त्यांना परिव्रजेपर्यंतचा जो काळ पहिल्या भागामध्ये दिलेला आहे, तर या भागामध्ये सिद्धार्थ जेव्हा त्या काळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि ते राजपुत्र म्हणून होते, तर त्या काळामध्ये त्यांचे जे वडील होते, त्यांचे वडील आणि त्यांचे 5 भाऊ होते, ते 5 भाऊ आणि त्यांचे वडील, तर ते शुद्धोधने मोठे असल्यामुळे हे राज्यपद त्यांच्याकडे आलेलं होतं. आणि ते त्या कपिलवस्तूचे राजे होते, शाक्यांचे राजे होते आणि सिद्धार्थ हा राजपुत्र होता. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. ते ईशान्य कोपऱ्यात होते. म्हणजे आज जो बिहार, बंगाल आणि नेपाळ हा जो प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये ते राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. आणि हे जरी संघ राज्य, गणराज्य किंवा जनपद असतील तरी ते आपले राज्य व्यवस्थित सुस्थितीत चालवत असत. परंतु कधी कधी एखादा राजा आपला राज्याचा विस्तार करण्यासाठी किंवा काही गोष्टी मिळवण्यासाठी इतर प्रदेशावर अतिक्रमण करत असे. तर अशा प्रकारेच त्या काळी हे जे शाक्यांचे राज्य होतं, तर त्यावर कोशल देशाचा जो राजा होता प्रसेनजित, तर त्या राजाने त्यावर अतिक्रमण करून त्याच्यावर आपलं स्वामित्व, त्यावर आपलं आधिपत्य निर्माण करण्यात यश मिळवलं होतं. म्हणजे शाक्यांचं राज्य हे त्यात उपराज्य झालेलं होतं आणि मुख्य अधिकार हे कोशल देशाचा जो राजा प्रसेनजित होता याला होते, असा त्याचा अर्थ होतो. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजांच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. आणि त्यामुळे काही महत्त्वाचे जे अधिकार होते ते त्यांनी शाक्यांना नाकारलेले होते. आणि ते अधिकार वापरण्याचे असेल तर ते कोशलचे राजे प्रसेनजित यांच्या परवानगीशिवाय ते वापरू शकत नव्हते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते आणि त्याच वेळी मगध हे एक राज्य प्रबळ आणि सामर्थ्यशाली होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित आणि मगधचा राजा बिंबिसार होता की ज्यावेळी भगवान बुद्ध हे राजपुत्र होते
आणि त्यांच्या वडिलांकडे सिद्धोधनांकडे शाक्य राजांचं राज्यपद होतं. तर हा पहिल्या पाठामध्ये आपल्याला बाबासाहेब थोडक्यात भगवान गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थच्या जे समकालीन राज्य होते आणि शाक्यचं जे राज्य होतं, तर त्यावेळची जी परिस्थिती होती ती थोडक्यात बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि सिद्धार्थाचे समकालीन जे राजे होते, तर त्यांचे वडील शाक्य राज्याचे राजे हे सिद्धोधन होते. कौशल देशाचे राज्य प्रसेनजित होते आणि मगधचे राजे हे बिंबिसार होते. असं आपल्याला बाबासाहेब पहिल्या पाठात थोडक्यात सांगतात. आज आपण इथे संपवू आणि पुढच्या पाठामध्ये दुसरा पाठ जो आहे सिद्धार्थाचे पूर्वज हे पाहणार आहोत. या पाठामध्ये आपण जे मूळ कुळ आहे आणि त्यावेळची जी परिस्थिती आहे ते आज आपण पाहिलेली आहे. जय भीम.